आमदार प्रकाश अण्णा आवाडे आणि चेअरमन आदगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे युवा नेते, हेरले ग्रामपंचायत सदस्य, कामधेनू पतसंस्थेचे संचालक माननीय अमित आदगोंडा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हेरले ग्रामस्थ, प्रभाग 6 मधील कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रमंडळी। नमस्कार, मी अनिल उपाध्ये, शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या श्री बिरुदेव मंदिरावर धनगर समाजाच्या वतीने लोकवर्गणीतून शिखर बांधण्यात आले आहे। या शिखराचा होम हवन, पूजाविधी आणि कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कलशाचे गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य नगर प्रदक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। तत्पूर्वी समाजात प्रथमच नगर प्रदक्षिणेमध्ये सहभागी असणाऱ्या रथ, घोडे, कलश पूजन, कलश चढवणे आदींचे सवाल काढण्यात आले। रविवारी सकाळी 9 वाजता होम हवन संपन्न झाले। त्यानंतर पोपट कोळेकर, अण्णासो गणपती कोळेकर, भोपाल गणपती कोळेकर, अशोक शामराव कोळेकर, पोपट रामचंद्र कोळेकर, धोंडीराम खानू कोळेकर, किशोर अंबाजी कोळेकर यांच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सायंकाळी कलशाची रथातून भव्य नगर प्रदक्षिणा काढण्यात आली। सोमवारी सकाळी स्वामी सेवानंद महाराज यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले। तर शिखरावर कलश चढवण्याचा मान अशोक शामराव कोळेकर यांना मिळाला। त्यानंतर बिरोबाची आरती आणि महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कलश नगर प्रदक्षिणेवेळी रथामध्ये बसण्याचा मान अण्णासाहेब गणपती कोळेकर कुटुंबाला मिळाला। तर रथाच्या पुढे पालखी, वेगवेगळ्या गावातून आलेले धनगरी ढोलवादक, बँड पथक, 15 घोडे सहभागी झाले होते। नगर परिषदेचे खास आकर्षण अब्दुल लाट इथला गजनृत्य करणारे कलाकार ठरले। यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। त्याने रामकृष्ण हरीच्या भजनावर धरलेला ठेका वातावरण धर्ममय करण्यास कारणीभूत ठरला। 2 दिवस चाललेला धार्मिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी समस्त धनगर समाज आणि धनगर समाज युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले।
सगळे एकत्र नाचायला जा. आली मध्ये एक मिनिट कुस्ती राहत, एक मिनिट कुस्ती राहत.